थोडंफार काम होतं, जसे की रानाचे कांदे काढून ठेवलेले ते पोत्यात भरून घरी घेऊन जायचे होते. थोड्याफार कांद्यांची पात काढायची राहिली, त्याची पात काढून घेतली आणि सगळे कांदे पोत्यात भरून घेतले आणि घरी ठेवून आलो. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या रानात, जिथं की होतं ओल्या चवळीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि मक्याची कणसं. हे घरी घेऊन जायचं होतं, त्यासाठी आम्ही तिथे गेलो. त्यानंतर आम्ही चवळीच्या शेंगा तोडायला चालू केलं. चवळीच्या शेंगा खूप छान होत्या, त्या तोडून घेतल्या सर्व. भुईमुगाला काही अजून एवढ्या शेंगा आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे भुईमुगाच्या शेंगा काही घेतल्या नाहीत, त्या थोड्याफारच घेतल्या. त्यानंतर घेतली मक्याची कणसं आणि सगळं घेऊन आम्ही आलो घरी. रान बघायला डोळ्यांना एवढं छान वाटत होतं ना. स्वतःच्या रानातला भाजीपाला घेऊन तो खाणं म्हणजे एक प्रकारचं सुखच, नाही का? हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या, जसं की चवळीच्या शेंगा, मक्याची कणसं. मग आम्ही सगळं उरकून घरी निघून गेलो, कारण आम्हाला रिटर्न परत सातारला पण जायचं होतं. नंतर घरी जाऊन थोडीफार कामं केली आणि सातारला जायला निघालो. सातारला जाईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झालेली. हा सनसेट इतका भारी वाटत होता ना. त्यानंतर घरी आलो. घरी येऊन थोडंफार फ्रेश झालो आणि आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती म्हणून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर कपड्याच्या दुकानात गेलो. तिथं एक ड्रेस घ्यायचा होता, तो ड्रेस घेतला. ड्रेस तर लवकर काही चॉईस होत नव्हता, त्यामुळे तिथं खूप वेळ गेला. त्याच्यानंतर फायनली ड्रेस चॉईस झाला, ड्रेस घेतला आणि तिथून निघून आलो. त्यानंतर आम्ही माहीला थोडा क्ले, कार्डशीट पेपर वगैरे असं थोडंसं शाळेचं साहित्य घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये पण गेलो. ते सामान सगळं घेतलं आणि घरी आलो. गावावरून आणलं होतं आम्ही चवळीच्या शेंगा, ज्या की सोलत होतो, त्याची आमटी बनवायची होती. परत आणले होते कांदे, कढीपत्ता, पुदिना, कांद्याची पात, मक्याची कणसं, असं सगळं सामान घेऊन आलेलो. त्याच्यानंतरच ओल्या चवळीची आमटी बनवून घेतली. त्याचबरोबर भाकरी पण करून घेतल्या आणि भात करून घेतला. हे होतं आजचं जेवण. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.